नमस्कार, आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. खरं तर शेवटचा अल्टिमेटम आहे हा 24 डिसेंबर पर्यंतचा. आणि छगन भुजबळ यांनी त्यानंतर काहीशी आक्रमक भूमिका काल घेतली आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट आरक्षण द्यायला ओबीसींचा विरोध असल्याचं म्हणाले. काल भुजबळांनी ही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणालाच आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. इकडे भुजबळांनी काल आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यात ओबीसी समाजही आक्रमक झालाय. ओबीसी समाजाकडून जागोजागी मोर्चे काढण्यात येत आहेत. आज ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटले आणि या भेटीनंतर सर्वच ओबीसी नेते आता मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाविरोधात उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे आता सरकारसमोर नवा पेच उभा राहिलाय. कालपासून वेगळं वळण घेतलेल्या या घडामोडी पाहता आक्रमक ओबीसींमुळे सरकारची अडचण वाढणार का हा प्रश्न उभा राहिलाय आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आहेत, ज्यांनी आज सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत आणि दैनिक पुढारीच्या संभाजीनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे सर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला लांबे सरांकडे जाईन. लांबे सर, एकूणच कालपासूनच्या घडामोडी बघता एक वेगळं वळण याला लागतंय हे निश्चित आहे. ओबीसी समाजाची ही आक्रमक भूमिका आता हे संपूर्ण प्रकरण कुठे नेऊन ठेवेल असं वाटतंय? सरकारसमोरचा पेच वाढतोय? निश्चितच सरकार समोरचा पेच नक्कीच वाढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत जी काही आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालं, संबंध मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आला, तोपर्यंत ओबीसी समाज हा पूर्णपणे शांत होता आणि सर्वच ओबीसी नेत्यांचं मराठा आरक्षणाला देखील पाठिंबा आहे. त्यांचं सुरुवातीपासून हे म्हणणं आहे की तुम्ही आरक्षण जरूर द्या, पण आमच्यामधून ते आरक्षण नको, कारण मग आमचा जो शेअर आहे आरक्षणाचा तो कमी होईल. आणि ही प्रतिक्रिया मला असं वाटतं की नैसर्गिक आहे. की काल ज्या पद्धतीने भुजबळ हा एक चेहरा आपण म्हणूया या संबंध समुदायाचा, ते ज्या पद्धतीने ते रिॲक्ट झाले आणि ही रिॲक्शन येणारच आहे. कारण एकीकडे आता बघतोय आपण की गेल्या काही महिन्यांमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न पण ऐरणीवर आला होता. त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करतातच आहेत. आणि आता परत म्हणजे ही जी ओबीसी आरक्षणाची जी काही किंवा ओबीसी मधून जी रिॲक्शन आली ती सुरुवातीला मला असं वाटतं विदर्भातून आपल्याकडे आली. नागपूरमध्ये मोठा मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी इशारा दिला की आमच्या ओबीसी मधून आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता भुजबळांनी प्रत्यक्ष म्हणजे जिथे जरांगे पाटलांनी आंदोलन केलं त्या भूमीमध्ये येऊन बीडला त्यांनी भेट दिली आणि त्या प्रत्येक वेळेस कसं आहे की म्हणजे ओबीसी समाजाच्या मनामध्ये ही धाकधूक आहेच आहे की आपला शेअर याच्यामधून जातो की काय. आणि दुसरीकडे मागणी अशी म्हणजे जी मान्य पण केलेली आहे सरकारने एका अर्थाने की कुणबी काही तांत्रिक अडचणीमुळे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. सराटे सर, आज तुम्ही याचिका सुद्धा ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे. म्हणजे काल भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेणं आणि आज तुमची ही याचिका येणं, या म्हणजे खरं तर या टायमिंगवरती अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केलं होतं, पण आपण त्या पलीकडे जाऊन विचार करणं खरं तर या घडीला गरजेचं आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे सराटे सरांचा आपला संपर्क तुटलेला आहे. हरिभाऊ राठोड आहेत आपल्यासोबत. राठोडजी, कालपासून वेगळं वळण घेतलेलं आहे, ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे हे आपल्या समोर दिसतंय. या क्षणाला काय पुढची रणनीती असणार आहे? आणि सरकारसमोरचा पेच वाढतोय हे नक्की आहे, कारण सरकारकडनं ज्या प्रतिक्रिया येत आहेत, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया आहे किंवा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आहे, सरकारसमोरचा पेच वाढतोय हे नक्की आहे. काय सांगाल तुम्ही? मी थोडं तुम्हाला दुरुस्त करतोय की बाळासाहेब सराटेंनी सुप्रीम कोर्टात दाखल केली नाही याचिका, त्यांनी हायकोर्टात केली आहे. 2019 सालीच केली होती. ठीक आहे. आणि बाळासाहेब सुद्धा मला वाटतं की का 4 वर्ष ते शांत झोपले होते काही माहित नाही, परंतु त्यांना नेमकं हे अशा वेळेस त्यांनी आपली याचिका पुढे यावं म्हणून मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. कदाचित उद्या हिअरिंगला पण येईल त्यांची याचिका. परंतु जे वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं आहे, मला भीती होती असं होणार आहे. अशा पद्धतीने सरसकट आरक्षण जर सरकारने देऊ केलं
निश्चितच ओबीसी समाज विरोध करणार आहे मला माहित होतं आणि म्हणून मी वेगवेगळ्या अँगलनी आज करत होतो. म्हणून मी वेगवेगळ्या अँगलनी सांगायचा प्रयत्न करत होतो की या देशामध्ये रोहिणी आयोग आलेला आहे. रोहिणी आयोग जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, जोपर्यंत तुम्ही रोहिणी आयोगाचा अभ्यास करणार नाही, जोपर्यंत तुम्ही सब कॅटेगरायझेशन म्हणजे काय होतं याचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षणच करणार नाही. आणि अशा तऱ्हेने सरसकट माझा सुद्धा आमचा विरोध राहणार. साहजिक आहे. सरसकट 19% तुम्ही जर येऊन पडलात तर निश्चित सगळ्यांचा विरोध राहील आणि त्याला माझा पण विरोध राहील. बर, रोहिणी आयोग म्हणजे रोहिणी आयोगाची एक मुख्य जी शिफारस आहे ती आहे सब कॅटेगरायझेशनची आणि सब कॅटेगरायझेशनला बऱ्याच जणांनी विरोध केलेला आहे. मुख्यत्वे म्हणजे संपूर्ण देशभरातनं बऱ्याच जणांचा विरोध होतोय सब कॅटेगरायझेशनला. मग रोहिणी आयोग कशा पद्धतीने स्वीकारला जाईल जो तुम्ही म्हणताय? एक मिनिट, नाही, रोहिणी आयोग कोणासाठी आहे? रोहिणी आयोग सगळ्यांसाठीच आहे. रोहिणी आयोग सगळ्यांना न्याय देणार आहे. रोहिणी आयोग ओबीसी मधला जो मोस्ट बॅकवर्ड क्लास आहे तो आणि बाबुलतेदार क्लास आहे, तो भटका आहे, विमुक्त आहे, धनगर आहे, वंजारी आहे, यांना न्याय देणार आहे. तो मागासवर्गीय मधला जो 12 बोलतो नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, तेली, माळी, भंडारी, आगरी या समाजाला न्याय देणार आहे. त्यामुळे त्याला विरोध होण्याचं कारण नाही. जर विरोध होत असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतानाच हे सांगितलं होतं की 27% जे ओबीसीला आरक्षण आहे त्याच्या काय म्हणजे त्या ठराविक जाती त्याचा फायदा घेत आहेत. ठराविक जातीचे लोक IAS, IPS, IRS होतात आणि रेल्वेमध्ये नोकरी लागतात आणि त्यामुळे सगळ्यांना समान वाटा मिळावा. ओबीसी मध्ये जे मोस्ट बॅकवर्ड आहे त्यांनाही याचा वाटा मिळावा. म्हणून विरोध कशाला? मग जो कोणी विरोध करत असेल तो 27%चा आरक्षणाचा वाटा खात आहे सध्या, तो विरोध करेल. आम्ही कशाला विरोध करू? भटके मुक्त आमचा तर फायदा आहे त्याच्यात. आमचे पोरं कधी IAS, IPS झाले नाही, धनगरांचे पोरं IPS, IPS झाले नाही, ते त्याच्यात फायदा आहे. आणि म्हणून मान्य पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला रोहिणी आयोग लागू, आता खरं म्हणजे रोहिणी आयोग ताबडतोब लागू करायला पाहिजे माझ्याकडे आपल्या बाबतीत. नाही, पण रोहिणी आयोग लागू करण्यासाठी जातनिहाय जनगणना करून कॅटेगरायझेशन करणं, त्या कॅटेगरीमध्ये किती लोकसंख्या आहे हे सगळं जाणून घेणं हे सगळंच गरजेचं आहे. अर्थात ते पुढचं पाऊल आहे. हा पुढचा प्रश्न मी लांबे सरांकडे जाईन. लांबे सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे टायमिंग ह्या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे ज्या वेळेला जरांगेंचं आंदोलन सुरू झालं, ओबीसी समाज, धनगर समाजही आक्रमक झाला होता. मग ओबीसी समाजाने त्यांचं उपोषण आंदोलन मागे घेतलं. दरम्यानच्या काळात ओबीसी समाज बऱ्यापैकी शांत होता आणि ज्या वेळेला मराठा समाजाचं आंदोलन हे इतकं तीव्र होताना दिसतंय आणि कुठेतरी एका निर्णायक मोडपर्यंत, निर्णायक पडावापर्यंत येताना दिसतंय आणि त्यावेळेला पुन्हा एकदा छगन भुजबळ आक्रमक होताना दिसतात. जरांगेंनी जिथे आरोप केला की हे सगळं राजकीय स्टंट आहे, पत्रकाराच्या दृष्टीने तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता, या टायमिंगकडे कसं बघता? हे टायमिंगच 2024 जे काही समोर आलेलं आहे, जे काही निवडणूक आता लवकरच होऊ घातलेली आहे, तर सर्वच आंदोलकांनी ही टायमिंग आता हे केलेलं आहे. आपण बघत असतो की दरवर्षी दिवाळ सण आला की विविध मागण्या घेऊन आंदोलनं उभी राहतात आणि त्या काळामध्ये सरकारकडून आपल्या पदरात जास्तीत जास्त पाडून घेण्याचा प्रयत्न सगळ्या विभागांकडून चालू असतो. त्याच पद्धतीने निवडणूक आता ही 2024 मध्ये आलेली आहे आणि अशा वेळेस या मागण्या रेटून धरल्यानंतर आंदोलनं मोठी उभारली गेली आणि त्या आंदोलनाला जर यश आलं तर म्हणजे सरकार अडचणीत येतं. एक तर ते आंदोलन इतक्या मोठ्या पद्धतीने जर करण्यात आलं तर निश्चितच सरकारवरती एक मोठ्या प्रकारचा दबाव येतो आणि म्हणून मग हा जो टायमिंग आहे हा साधला जातो. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं की हे एक स्वाभाविक ही रिॲक्शन आहे ओबीसी समाजाकडून आलेली की आमचं जे काही 27% आरक्षण आहे त्याला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही जी काही त्यांची मागणी आहे. आता या केसमध्ये प्रश्न असा आहे की 50%च्या वरती आपल्याला जाता येत नाहीये. केंद्र सरकार जोपर्यंत तशी परवानगी देत नाही तोपर्यंत हे आरक्षण ओबीसी वगळून देणं शक्य नाहीये. केंद्राने जर तिथे संसदेमध्ये जर एखादं बिल आणलं, विधेयक आणलं तर त्यांना तो केवळ महाराष्ट्रापुरतं लागू करता येत नाहीये. देशभरातल्या विविध राज्यांमधून म्हणजे आताचं जे मणिपूरचं जे आंदोलन पेटलं म्हणजे आदिवासी विरुद्ध तिथे प्रस्थापित, तर हे याच्या मागे सुद्धा आरक्षणाचंच मुख्य कारण. तर हे जे काही सगळं आहे मग केंद्राने जर पुढाकार घेतला तर मग संबंध देशभरामध्ये त्यांना
ते लागू करावं लागतं. 50% वरती ज्या ज्या राज्यात, जसं बिहारमधून नितीश कुमारांची मागणी आलेली आहे, तर या पद्धतीने ते सगळं चिघळत जाणार आहे. बर म्हणजे आरक्षण आंदोलन हे आता म्हणजे हीच सुरुवात होती आपल्याकडे, अत्यंत शांततेत झालं. बर परंतु हे शांततेत आंदोलन होत असताना देखील काही ठिकाणी आपण बघितलं की हिंसाचार झालाय आणि म्हणजे टेन्शन ही वाढलेली आहे. बर तर दोन समाजामध्ये ही दुही निर्माण होऊ नये बर याच्यासाठी मला असं वाटतं की सरकारने पण ठीक आहे. पुढाकार घेऊन यांना ऍश्युरन्स देणं आवश्यक आहे बर बर दोघांनाही. बर आपल्यासोबत कोणाचंही बाळासाहेब नुकसान होणार बर. नाही अशा पद्धतीने. ठीक आहे, आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. सराटेजी, छगन भुजबळांनी सरसकट आरक्षण, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यायला विरोध दर्शवलेला, आज सुद्धा ओबीसी नेत्यांनी त्याच शब्दाची री ओढलेली आहे पुन्हा एकदा, आणि तुमची जी याचिका आहे ती आता थेट ओबीसी आरक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते. काय असं सगळं, म्हणजे दोन समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करणाऱ्या ह्या सगळ्या परस्पर घटना आहेत? तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की माझी याचिका ही 2019 पासून चालू आहे. हो हो आणि तेव्हा कोर्टाने सरकारला सांगितलं होतं की तुम्ही जून 2019 पर्यंत याच्यामध्ये रिटर्न तुमचं म्हणणं, लेखी म्हणणं सादर करा. हां 4 वर्ष झाले कोर्टाने जर लेखी म्हणणं सादरच केलेलं नाही, बर. त्यात आमचा काय गुन्हा आहे त्याच्यामध्ये? दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रालाही मी माहिती देऊ इच्छितो आता की आज जे याचिका समोर आलेली आहे त्याची हिअरिंग स्वतः सरकारने ओढून आणलेली आहे. मी स्वतः मेन्शन केलेली नाही माझी याचिका. बर सरकारने स्वतः आज त्या ठिकाणी कोर्टात हजर होऊन सुनावणी करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे माझी याचिका एकट्याची नाहीये, 3 याचिका टॅग झालेल्या आहेत आणि त्याची नैसर्गिक सुनावणी उद्या व्हायची होती. बर सरकारने स्वतःहून आज ही सुनावणी ओढून घेतली आणि सरकारच आमच्या विरोधात काहीतरी बोलायचा प्रयत्न करतंय. याच्यात आमचा काय गुन्हा आहे? बर बर मी तर स्वतःहून मेन्शन पण केलेली नाही माझी याचिका. बर राठोडजी, आपण मगाशी टायमिंग बद्दल बोलत होतो. सराटेजी, खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडलाय, हा खूप मोठा मुद्दा मांडलाय, कारण या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केले जात होते आणि सराटे म्हणतायत की त्यांनी स्वतः मेन्शनच केलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्शियस एकदम क्लिअर आहे की त्यांना कुठेही संभ्रम करायचा नाहीये याबाबत. सरकारने स्वतःहून यामध्ये ही मेन्शन करून घेतलेली आहे, स्वतः अपियर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, सरकारमधले एक मंत्री समोर येतात आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ते सहभागी असताना सुद्धा सरकार ज्या दिशेने निर्णय घेऊ इच्छित आहे त्याच्या विरोधात काहीतरी येऊन ते माध्यमांसमोर बोलतायत, आपली भूमिका वेगळी आहे ही मांडतायत. म्हटल्यानंतर कुठेतरी हे संभ्रमाचं वातावरण, ओबीसी विरुद्ध मराठाचं चित्र रंगवायचा प्रयत्न सरकारकडूनच होतोय असं नाही वाटत राठोडजी? बाळासाहेब सांगतात त्याप्रमाणे मला वाटत नाही की सरकार स्वतःहून गेलं, पण सरकारने मेन्शन करण्याचं काही कारणच नाही. परंतु मला परत विचारायचं नाही, सांगायचंय की 4 वर्ष बाळासाहेब कुठे 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 होते. आणि एकदम टायमिंग त्यांनी साधला, असू दे, चांगली गोष्ट आहे. ते उद्या येईल तर त्यांच्या याचिकामध्ये काही फारसं दम नाही आहे, कारण त्यांचे मुद्दे काही फारसे हे नाही आहे हे करण्यासारखे. परंतु हे जो निर्णय झाला, जेव्हा जरांगे पाटलांना मंत्री स्वतः त्या ठिकाणी काही न्यायाधीश गेले, त्यावेळेस आमचे भुजबळ साहेब किंवा आमचे ओबीसीचे नेते 2 दिवस गप्प होते. मी जेव्हा महाराष्ट्रात सांगितलं की बाबा रे, आमचे ओबीसी नेते कुठे लपून बसले आहेत, काय झालं, असं काय झालं, तर आज ते बाहेर निघाले. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट, आनंद आहे. परंतु हे फार लेट, उशिरा त्यांना कळलेलं आहे आणि हे मला फार पूर्वी कळलं होतं असं होणार आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगत होतो की एन प्रकारे मराठा हे जे आहे ते येऊन पडणार आहे. म्हणून सब कॅटेगरायझेशन, म्हणून मी इंदिरा साहनी केसचा उल्लेख करतो. आणि जोपर्यंत तुम्ही इंदिरा साहनी केस समजून घेत नाही, इंदिरा साहनी केस काय होती तर मंडल आयोगाचा जो लँडमार्क जजमेंट होता, 9 जजेसनी तो जजमेंट दिला आहे. आणि त्याच वेळेस स्वतःहून त्यांनी सांगितलं आहे की एखाद्या राज्य सरकारने ओबीसीचं जर सबडिव्हिजन केलं तर वेदर दॅट विल बी अ कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. येस, दॅट विल बी व्हॅलिड. आणि पुढे जाऊन लोकांना समजण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उदाहरण दिलेलं आहे
की ओबीसी मध्ये एकच मिनिट अर्धा मिनिट जर ओबीसी मध्ये एक वोटर समाज आहे जो दगड फोडतो तोही ओबीसी मध्ये आहे आणि सोनार समाज तोही ओबीसी मध्ये आहे. आणि आता जर तुम्ही मराठा समाज 1900 मध्ये टाकलं तर त्याच्यात सगळे म्हणजे छोटा समाज आहे, नाभिक समाज आहे, धोबी आहे, गुरव आहे, आपला कुंभार आहे, या समाजामध्ये तुम्ही येऊन पडणार आहात. म्हणून ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन हा एकमेव उपाय आहे. जोपर्यंत तुम्ही ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करणार नाही, जोपर्यंत जनगणना करणार नाही, तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना समान न्याय देता येणार नाही. ठीक आहे आणि म्हणून सराटे, महाराष्ट्रामध्ये तुमचा जे वादळ मुद्दा निर्माण लक्षात आला. झालेलं तुम्ही आहे, रोहिणी त्याचं आयोगाने कारणच जो आहे. जे सजेशन दिलेलं आहे, जो दाखला दिलेला आहे त्याचा उल्लेख करताय. सराटेजी काय म्हणणं आहे आपल्या ह्याच्यावरती? नाही, ते जे सांगतायत ना त्यांना काय सांगायचं ते सांगू द्या. मुळामध्ये ही याचिकेची आजची सुनावणी ही सरकारने ओढून आणलेली आहे. मी स्वतः मेन्शन केली नाही, माझ्या वकिलाने पण त्याचा फॉलोअप घेतलेला नाही. हा मुद्दा एक महत्वाचा. दुसरा मुद्दा असा आहे की भुजबळ साहेब हे सरकारचे मंत्री आहेत. ते मराठवाड्यात येऊन जरांगे पाटलांच्या नावाने या ठिकाणी आरोप करतायत, मराठा समाजावर आरोप करतायत की आम्ही दंगली घडवल्या, आम्ही जाळपोळ केली. हे भुजबळ साहेबांना शोभतं का? मंत्रिमंडळाच्या डिसिजन मध्ये त्यांनी बोलावं ना, काय बोलायचं ते. इकडे लोकांमध्ये येऊन त्यांनी सरकारचा माणूस आहे ते का नेता आहे, राजकीय नेता आहेत की मंत्री आहे ते त्यांनी ठरवावं आधी. आणि महत्वाचं म्हणजे मराठा समाजाने तर शांततेने काम चालू ठेवलं ना. मराठ्यांनी काय केलं? कोणाचं नुकसान केलंय का? आम्ही काय म्हणतोय, कुणबीच्या नोंदी शोधा, कारण 55 वर्ष आम्हाला आरक्षणाबाहेर ठेवलं. आम्ही जर कुणबी असू तर ओरिजिनल कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळालं तर आम्हाला आरक्षण मिळेल, आम्हाला नाही मिळालं तर नाही मिळणार. याच्यामध्ये सरसकटचा प्रश्न अजून सरकारने केलाच कुठे? आज भुजबळांना इथे येऊन हे चॅलेंज करायची काय गरज होती आणि आरोप करायची काय गरज होती? जयदत्त क्षीरसागर असतील, दुसरे त्यांचे पुतणे आमदार असतील किंवा प्रकाशदादा सोळंके असतील, हे स्वतः आमदार राहिलेले लोक आहेत. यांना काय समजत नाही का त्यांच्या अधिकाराबद्दल? त्यांनी मराठ्यांबद्दल कुठे तक्रार केलेली आहे? त्यांनी कुठे म्हटलंय की मराठ्यांनी जाळपोळ केलेली आहे म्हणून? भुजबळ कशासाठी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करून मराठा समाजासमोर गरीब ओबीसींना उभं करतायत? गरीब ओबीसी समाज वंचित मराठा समाजासमोर बरोबरच आहे, कोणीही भांडण लागण्याचं कारण नाहीये. हे 4-2 नेते जे आहेत त्यांना आता त्यांचे पद जायची भीती आहे. प्रकाशांना शेंडगेचं गेलेले, वडेट्टीवार आणि भुजबळांचा आता नंबर लागणार आहे, ही भीती त्यांना आहे. म्हणून ते मराठ्यांमध्ये ओबीसी मध्ये भांडणं लावल्याचं नाटक करतायत. त्याच्यात आम्हाला काही दम वाटत नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की आरक्षणाचा वापर, आरक्षणाचा मुद्दा, मग तो मराठ्यांचं आरक्षण असू दे किंवा ओबीसीचं आरक्षण असू दे, याचा वापर फक्त राजकारण आणि हवा तापवण्यासाठी, राजकीय हवा तापवण्यासाठी केला जातोय का? लांबे सरांकडे जाऊया. लांबे सर, मुद्दा असा आहे की आरक्षणाच्या बाबतीत हे कालपासून ज्या काही घडामोडी घडतात, किंबहुना गेल्या 3-4 दिवसात ज्या काही घडामोडी घडतात, खोदून नको असलेले प्रश्न, किंबहुना ज्या प्रश्नामुळे संभ्रम, ज्या प्रश्नामुळे वाद निर्माण होईल असे प्रश्न निर्माण केले जातात. एकूणच राजकीय हवा तापवण्याचे हे प्रयत्न दिसत आहेत. हो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्याच समाजांमध्ये नेतृत्वाची चढाओढ चालू असते. आणि कुठल्याही समोर जर आंदोलन उभं राहिलं आणि त्याला काउंटर करायचं असेल तर तीच व्यक्ती पुढे सरकते की ज्यांना म्हणजे स्वतःला संबंध वर्गाचं, त्या समूहाचं नेतृत्व मीच करतोय हे दाखवण्याची त्यांची उर्मी असते. वास्तविक आपण बघितलं की मराठवाड्यामध्ये आता पंकजाताई मुंडे पण आहेत इथे, ओबीसीच्या नेत्या म्हणून त्या काम करतात गेल्या अनेक वर्षांपासून. आणि त्यांचं सुद्धा हेच याच्यावरती म्हणणं आलंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर मला तरी असं वाटतं की राजकीय वातावरणच तापवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि केवळ तिथे म्हणजे विषय असा झाला की बीडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याचं हॉटेल तिथे जाळलं गेलं आणि ते जाळल्यानंतर मग प्रचंड सगळा जो असंतोष आहे तो सगळा निर्माण झाला आणि त्याला सांत्वना देण्यासाठी म्हणून भुजबळ तिथे आले होते. त्या निमित्त हे झालं एक निमित्त. परंतु मग आता हे आपण सहन करणार नाही. आणि सुरुवातीला पण बघितलं आपण की मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना देखील भुजबळांनी त्याच्यावरती रिॲक्शन जी दिली होती की ही त्यांच्या विरोधातली रिॲक्शन होती. वास्तविक जरांगेंचा एकमेव अजेंडा होता की मराठ्यांना सरसकट तुम्ही आरक्षण द्या, बाकी मला दुसरं काहीही नको. म्हणजे आणि स्वतःच्या आरक्षणासाठी तो माणूस लढतोय आपल्या समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी म्हणून, तर त्याच्यावरती टीका करण्याचं मला असं वाटतं की काहीही कारण नव्हतं. परंतु ती टीका केली गेली आणि मग दोन्हीकडून पण त्या रिॲक्शन्स आल्या.
तर या गोष्टी आता मला असं वाटतं की थोड्या टाळल्या पाहिजेत आपण. की निवडणुका जवळ येत आहेत आणि बरं. समाजामध्ये अशा प्रकारची जी गोळी आहे ती जर विकोपाला गेली तर याचे ठीक आहे. परिणाम भयंकर असू शकतात. बर बर सराटेजी, अगदी थोडक्यात माझ्याकडे शेवटची 30 सेकंद आहेत. पडद्यामागे वेगळी राजकीय गणितं चाललेली आहेत दोन्ही समाजांना भुलवण्यासाठी. नाही नाही, आम्ही पूर्णपणे नॉन पॉलिटिकल आहोत. जरांगे पाटलाचा कोणत्याही राजकारणाशी कशाशी काही संबंध नाहीये, बरं. हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला काय पाहिजे तर 67 पासून आरक्षणात आहोत, कुणबी जातीचे प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यासाठी आमचा आटापिटा चालू आहे, त्याच्यासाठी विनवण्या चालू आहे, त्याच्यासाठी लोकांमध्ये जातोय. आम्ही कोणत्याही समाजाला दुखावलेलं नाही. हा गरीब वंचिताचा लढा आहे. आम्ही कोणत्या राजकारण्याला पाठिंबा दिला नाही किंवा कोणाला डोक्यावर घेतलेलं नाहीये. बरं. त्यामुळे भुजबळ साहेब सारखे पहिल्या दिवसापासून मराठ्यांच्या या हिताविरुद्ध वागतायत. त्यांनी सरकारने त्यांना आवरलं पाहिजे, सरकारने त्यांना धडा दिला पाहिजे. बर राठोडजी, ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत आहेत, समाजानं काय करावं अगदी थोडक्यात. नाही, हा जो तिढा आहे, या तिढा कसा सोडवावा ही माझी दुसरी वेळ आहे. 1994 मध्ये मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि आपल्याला ओबीसीला 27% आरक्षण लागू करायचं होतं. मंडल आयोग सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि मला बोलवलं होतं स्पेशली. आणि मी सांगितलं ते सब कॅटेगरेशन करा. त्यावेळेस भटक्या ना वेगळं, विमुक्तांना वेगळं, धनगरांना वेगळं, बंजारीला 2% वेगळं, हे मान्य शरद पवार साहेबांनी ते केलं. मग हे सरकार करू शकत नाही का? हे सरकारला तज्ञ लोकांना बोलवून हा प्रश्न कसा सोडवावा याच्याबद्दल विचारविनिमय करायला पाहिजे. अन्यथा हे जे चाललंय हे होत राहणार आहे, हे थांबणार नाही. ओबीसी काही थांबणार नाही, मराठाही थांबणार नाही. महाराष्ट्र पेटवत ठेवायचं आहे का तुम्हाला? नसेल तर तुम्हाला साधक त्यामुळे मुद्दा असा आहे की वातावरण संभ्रमाचं होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही समाजांनी या क्षणाला संयमाची भूमिका घेणं गरजेचं आहे. संभ्रमाचं वातावरण टाळणं गरजेचं आहे. अर्थात आरक्षणाचे प्रश्न समोर येऊन कोण हाताळतंय आणि त्याच्या विरोधात येऊन कोण भूमिका घेतंय, त्यामुळे पडद्यामागची राजकीय गणितं काय आहेत हे समजण्यात की महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. मात्र कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये एवढंच काय ते पुढारी न्यूज आपल्याला विनंती करू शकते. या चर्चेसाठी आपल्याला तीनही मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. या चर्चेत इथंच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.